टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दर्याचा राजा अर्थात मच्छीमार पुन्हा एकदा समुद्रावरती स्वार होणार आहे। आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। म्हावऱ्याच्या ओढीनं सध्या कोकण किनारपट्टी जी आहे ती या ठिकाणी गजबजलेली पाहायला मिळते आहे। रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती मासेमारी केली जाते आणि सध्या आजपासून जो मासेमारीचा हंगाम आहे तो या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की आपण सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणी सुद्धा मच्छीमार जो आहे तो आपल्या कामामध्ये व्यस्त झालेला पाहायला मिळतोय। कोकणात जवळपास 4.25 लाख मच्छीमार आहेत, तर 14,000 मासेमारी नौका आहेत। माशाच्या प्रजननासाठी शासनाकडून या ठिकाणी 2 महिने मासेमारीवरती बंदी घातली जाते, म्हणजेच जून आणि जुलै हे 2 महिने मासेमारी करता येत नाही। मात्र आज 1 ऑगस्टपासून या ठिकाणी पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। समुद्रामधील वादळी परिस्थिती कायम असल्यामुळे पूर्ण क्षमतेनं आज मासेमारी हंगाम या ठिकाणी सुरू होण्यास अटकाव असलेला पाहायला मिळतो आहे। मात्र तरीसुद्धा आजपासून या ठिकाणी मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होतोय। येणारा हंगाम हा चांगला जावा आणि मच्छीमारांच्या जाळ्यात दर्जेदार मासळी कॅच व्हावी अशीच अपेक्षा इथल्या मच्छीमारांनी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।